मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शिका म्हणजे फुलवा खामकर. अनेक सुपरहिट सिनेमांसाठी तिनं कोरिओग्राफी केली आहे. नटरंग सिनेमामुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली. अनेक रियालिटी शोजचं तिनं परीक्षण केलं आहे. तिची एक गोष्ट या तिच्या नाटकाची सध्या विशेष चर्चा आहे. शिवाय फुलवाची स्वतःची डान्स अकॅडमी देखील आहे. अशा फुलवाची एकदा मोठी आर्थिक फसवणूक झाली होती. इंडस्ट्रीतील एका व्यक्तीच्या सांगण्यावरून ती फ्रॉड केसमध्ये फसली आणि 10 लाख रुपये हातातून गेले. याच विषयी फुलवा आरपारला दिलेल्या मुलाखतीत बोलली आहे. फुलवा म्हणाली, या इंडस्ट्रीत आल्यावर क्लासेस शो मी करत होते, त्यातून मला बऱ्यापैकी पैसे मिळाले. मग आम्ही घर घेतलं. घर घेतल्यानंतर वाटलं एखादी गाडी घेऊया. मग आम्ही म्हटलं चला लोन करू आणि गाडी घेऊ. त्याच दरम्यान इंडस्ट्रीतले काही लोक घरी आले होते आणि बोलता बोलता म्हणाले की अगं 20-25 लाखाची तू गाडी घेणारच आहेस आणि लोनच करणार आहेस तर मग BMW घे. मग मी आणि अमरने विचार केला आणि BMWच्या शोरूमला गेलो. टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि थोडा विचार करून गाडी बुक केली. त्याच वेळी इंडस्ट्रीतल्या एका व्यक्तीचा कॉल आला आणि तो म्हणाला, अगं कशाला शोरूम मधून कार बुक केली? माझ्याकडे एक बाई आहे, ती 30% कमी पैशात तुला गाडी देईल. मग मी विचार केला, 40 लाखाच्या गाडीचे 30% म्हणजे जवळपास 12 लाख वाचणार होते. त्यामुळे मीही वाहवत गेले. शोरूम मधली BMW मी कॅन्सल केली. त्यांना दिलेला चेक कॅन्सल करायला लावला. त्यावेळी मला एकापेक्षा एक मुळे बऱ्यापैकी लोक ओळखत होते, त्यामुळे त्यांनीही समजून घेतलं. मग मी ते पैसे काढून त्या बाईला दिले आणि मग आम्हाला कळलं की ती बाई फ्रॉड आहे आणि ती सगळ्यांना गाडीविषयी काहीतरी खोटं सांगून गंडा घालत होती. तोवर आम्ही नवीन गाडी येणार म्हणून जुनीही विकली होती, कारण ती बाई म्हणाली होती की एका महिन्यात तुमची BMW तुमच्या दारात असेल. त्यात मी ती गाडी थोडी आधीच मागितली होती, कारण 17 सप्टेंबरला माझ्या वाढदिवशी ती मला हवी होती. पण गाडीही गेली आणि पैसेही गेले. मग नंतर माझ्या सासऱ्यांनी मला मदत केली म्हणून त्याच दिवशी तीच गाडी आम्ही घरी आणू शकलो. पुन्हा त्याच BMWच्या शोरूमला जाऊन ती प्रोसेस करावी लागली. तिथेही गेल्यावर आम्हाला त्या बाईविषयी समजलं, तिच्या फसवणुकीविषयी कळलं. पुढे आमचे पैसे आम्हाला परत मिळवताना खूप संघर्ष करावा लागला. पण तिच्याशी फोनवर बोलल्यामुळे हा घोळ झाला होता हे मात्र लक्षात आलं. कदाचित प्रत्यक्षात भेटून बोललो असतो तर हे झालं नसतं. अशा शब्दात फुलवाने आपल्या झालेल्या फसवणुकीविषयी माहिती दिली आहे. तुम्हाला देखील असा अनुभव आलाय का ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.